जळगावमधल्या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांचं बंड शमलंय। उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर काल रात्री रेश्मा काळे यांनी प्रचार थांबवला हे जाहीर केलं। रेश्मा काळे यांच्या माघारीमुळे महायुतीचा विजय हा एकतर्फी झाला असल्याची प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली। जळगावमधील निवडणूक आम्ही जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। जळगावमधल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यासोबत संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी। आणि आपली काय बैठक होती, काय कारण होते? रेश्मा काळे यांनी माघार घेतलेली, काय भूमिका आपली? रेश्मा काळे यांनी कालच रात्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या गावी जाऊन सातारा जिल्ह्यात जाऊन त्यांनी आपली माघार या ठिकाणी घेतलेली आहे। आता इथे फक्त महायुतीचे एकच उमेदवार शिल्लक राहिलेले आहेत, नंदकिशोर महाजन। इथे तिन्ही चारही पक्षांची मिळून मतसंख्या जी आमची महायुतीची आहेत ती जवळपास 600 पैकी 550च्या वर आहेत। त्यामुळे इथे निकाल हा स्पष्ट आहे। समोर कोणी लढायला नाही आहे, कोणी प्रचारही करत नाही आहेत। दोन उमेदवार आहेत, त्यांना आम्ही विनंती करू। पण मला असं वाटतं निवडणूक अगदी एकतर्फी आहे। आमचा विजय हा मोठ्या संख्येने होणार आहे। नाशिकमध्ये गोकुळ गीतेंनी नाराजी व्यक्त केलेली आहे, माघार घेतलेली आहे, प्रचार देखील थांबवायचं म्हटलं मात्र त्यांनी पाठिंबा दराडेंना दिला। काल रात्री बैठक झाली, सगळे शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपचे सगळे आमदार, महापौर, पदाधिकारी, प्रमुख, जिल्हा प्रमुख सगळे त्या ठिकाणी हजर होते। तिथे गणेश गीतेसुद्धा हजर होते। कुठेही नाराजी नाही आहे। माझे सकाळी त्यांच्याशी बोलणं झालं, काल रात्री बोलणं झालं। तिथे सुद्धा आता एकच उमेदवार राहिलेले आहेत, तिथे तर कोणी नाही, तिथे दोन दुसरे आहेत। पण नाशिकमध्ये फक्त आता दराडे, नरेंद्र दराडे एकच आमचे उमेदवार महायुतीच्या ठिकाणी आहेत। तिथे कुठेही गडबड नाही आहे, कोणी नाराज नाही आहे। सगळे प्रचाराला लागलेले आहेत, गीते बंधूसहित सगळे प्रचाराला लागलेले आहेत दराडेंच्या। या ठिकाणी आपण पाहिलं असेल की कालच आमची या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांची, आमदारांची बैठक माझ्याबरोबर झालेली होती आणि काल शिंदे साहेबांनी स्वतः पाठिंबा जाहीर केल्यामुळे आता त्या विषयावर पडदा पडलेला आहे आणि या ठिकाणी 100% महायुतीची सीट निवडून येईल अशा पद्धतीची आमची रणनीती आखली गेलेली आहे आणि आपण निकाल बघा, पुढच्या काळामध्ये निकाल हा महायुतीचा लागणार आहे। रेश्मा काळे आज या ठिकाणी हजर नाही, काय कारण आहे? त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि सगळ्यांच्या समोर तो बाहेर आपल्या चॅनलवर सुद्धा तो जाहीर झालेला आहे। त्यामुळे शिंदे साहेबांनी स्वतः डिक्लेअर केल्यानंतर विषय येत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।